विचारसागर विचारसागर ग्रंथामध्ये तरंग दुसरा आणि दुसऱ्या तरंगामध्ये पूर्व पक्षीच्या मताने विषयाचे खंडन विषयाचे खंडन म्हणजे काय विषय सुरू होता आपला, तर जीव ब्रह्माचं ऐक्य प्रमाणाने व युक्तीने प्रतिपादन करणे हा ग्रंथाचा काही मुख्य विषय आहे असं या ठिकाणी वेदांती सांगतात. पण पूर्व पक्ष याचं खंडन करतो. का खंडन करतो? कारण जीव आणि ब्रह्म या दोघांची एकता असणं शक्य नाही. का बरं शक्यता नाही? त्याचं कारण असे, जीवाच्या आणि ब्रह्माच्या धर्मामध्ये अत्यंत विरुद्ध भाव पाहायला मिळत असतात. जीवाचं स्वरूप त्याने सांगितलं. काय जीवाचं स्वरूप आहे? तर जीवाच्या ठिकाणी पंचक्लेश हे दुःख हेतू आहेत. ते पंचक्लेश सांगत असताना त्यामध्ये अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश असे पंचक्लेश जीवाच्या ठिकाणी असतात. त्यामध्ये अविद्या म्हणजे काय? मुळात जे पदार्थच त्या ठिकाणी अनात्माकार असतात आणि अशा अनात्म पदार्थाला त्या ठिकाणी तो काय म्हणतो? आणि अनात्म पदार्थाला त्या ठिकाणी तो नित्य म्हणतो, शुद्ध म्हणतो आणि सुखरूप म्हणतो. वास्तव पाहिलं तर ते पदार्थ कसे असतात? ज्या पदार्थाला तो त्या ठिकाणी नित्य म्हणतो ते मुळात पदार्थ कसे असतात? अनित्य स्वरूपाचे असतात. ज्या पदार्थाला त्या ठिकाणी तो शुद्ध म्हणत असतो ते पदार्थ कसे असतात? मलिन असतात. आणि ज्या पदार्थांना त्या ठिकाणी तो सुखरूप म्हणत असतो ते पदार्थच कसे असतात? मुळात दुःखरूप अशा स्वरूपाचे पदार्थ असतात. आणि मग अशा प्रकारचं जे विपरीत ज्ञान असताना ते कोणाला असतं? तर ते जीवाला असतं. या ठिकाणी परमात्म्याला असं ज्ञान असतं का? परमात्म्याला असं ज्ञान नसतं. म्हणून हे सगळे अनात्मकार पदार्थ आहे. त्या अनात्मकार पदार्थाला सुखरूप मानतो, चांगलं मानतो, नित्य मानतो आणि अशा प्रकारचं त्याचं जे ज्ञान असतं ना ते ज्ञान नसून ते काय खरं अज्ञान आहे. ते अज्ञान म्हणजेच काय? ती एक प्रकारची विद्या नसून अविद्या आहे. ही कोणाच्या ठिकाणी असते? जीवाच्या ठिकाणी असते आणि ब्रह्माच्या ठिकाणी मात्र नसते. दुसरं कारण सांगितलं त्यांनी, अविद्या झाल्याच्या नंतर अस्मिता त्या ठिकाणी सांगितली. आता अस्मिता सांगत असताना आत्मा आणि बुद्धी हे दोन्ही कसं आहे? त्या ठिकाणी भिन्न आहे. पण भिन्न असताना दोघांना काय म्हणायचं? एक म्हणायचं. दोघांना भिन्न असताना काय म्हणायचं? एक म्हणायचं. हा कोणता दोष आहे? तर अस्मिता नावाचा क्लेश आहे, पंचक्लेशापैकी एक आहे. त्याच्यानंतर पुढं राग सांगितला. राग म्हणजे शास्त्रात रागाला प्रीती असं म्हणतात. म्हणून अनुकूल पदार्थापासून उत्पन्न होणारं जे ज्ञान आहे का नाही ते कोणाला होत असतं? ब्रह्माला अशा प्रकारचं होत असतं. अनुकूल पदार्थापासून ज्ञान जीवाला होत असतं. ब्रह्माला होईल का? ब्रह्माला होणं पण शक्य नाही. मग अनुकूल पदार्थापासून उत्पन्न होणारं जे ज्ञान आहे का नाही त्याच्यापासून काय उत्पन्न होत असतं? प्रीती उत्पन्न होत असते. आणि प्रतिकूल पदार्थापासून उत्पन्न होणारं ज्ञान असतं त्याच्यातून द्वेष उत्पन्न होत असतो, क्रोध उत्पन्न होत असतो. आणि जीवाला सतत मरणाचं भय नाही का? जीवाला सतत आहे. त्याला माझं काय होणार पुढं? मी काय करणार? माझं होणार काय पुढं? काय होत नसतं जीवाचं. जीव मुळात कसं आहे? परमात्मा स्वरूपच आहे. परंतु त्याला हे वारंवार सांगितलं तरी पण त्याची कल्पना मनामध्ये चालूच असते का हा देह पडल्याच्या नंतर माझं काय होणार? म्हणजे त्याला आणि शिवाय दुसरी गोष्ट, मरणाचं सतत भय नाही का? मरणाचं सतत जीवाला त्या ठिकाणी काय असतं? भय असतं. ती एका म्हातारीची गोष्ट पाहिली आपण. पाहिली नाही, काल नाही बोललो पण आता आठवणी म्हणून सांगतो की ती म्हातारी जंगलातून तिला काय कोणी मागं पुढं नसतं, एकटीच असते बिचारी. आणि अशा प्रकारे तिला जंगलातून चालत असताना थकली. तिच्या डोक्यावर ती लाकडं वगैरे तोडून तयार केलेली मुळी होती म्हणून ती टाकली. थोड्या वेळ झाडाखाली विश्राम केला, विसावा घेतला. आणि जेव्हा चालू लागली तर त्यावेळेस नाही, ती जेव्हा मुळी उचलायची होती त्यावेळेस तिला मुळी उचलायला कोणी नव्हतं. मग मुळी उचलायला कोणी नव्हतं तेव्हा ते म्हणते यमा धाव, यमा धाव, यमा धाव. यम आला धावून. यम म्हटलं होतं मला आतापर्यंत कोणीच माझं स्मरण करत नाही पण ह्या म्हातारीनं कमीत कमी केलं.
आता तिच्या मदतीला आपण धावून गेलं पाहिजे. कदाचित तिनं मला बोलावलं असेल, तिचे प्राण तिला आता नको वाटत असेल. शेवटी मग तिनं बोलावलं आणि आला येऊन तिथं. आणि मग आल्याच्या नंतर काय म्हणले आजीबाई, काय नाही म्हणले बाबा, एवढी फक्त मळी उचल, मला काही घेऊन नको जाऊ. म्हणजे शेवटी प्रेम कुठे, तिच्या जीवावरच प्रेम असतं, म्हणजे मरण नको वाटतं कोणाला, आहे की नाही. म्हणजे अशा पद्धतीनं प्रत्येकाला मरणाचं त्या ठिकाणी काय असतं, भय असतं. आणि ह्या मरणाच्या भयालाच त्या ठिकाणी काय अभिनिवेश असं म्हटलं जातं, आहे की नाही. बरेच प्रसंग जरी असले तर वरच्यावर तुर्त पाहून पुढे चालायचं. आता हे पतंजलीच्या मताप्रमाणे पंचक्लेश आपण या ठिकाणी पाहिले. बरं, आता त्याच्यानंतर अजूक जीव आणि परमात्मा या दोघांमध्ये अभेद का होऊ शकत नाही, त्याचं पण कारण सांगितलं. की जीव आणि जीवाचं स्वरूप सांगता असताना जीव कसा आहे, अल्प परिमाणी. म्हणजे जीवाचं मोजमाप जर करायला गेलं तर जीवाचं मोजमाप किती आहे, थोडक्यात आहे ना. अल्पचे अल्प म्हणजे थोडक्यानं परिमाण म्हणजे त्याचं मोजमाप. कसं आहे जीव, तर 3.5 हाताचं आहे. याच्यापेक्षा जीवाचं स्वरूप काही व्यापक आहे का, नाही. म्हणजे जीव अल्प परिमाण म्हणजे थोडक्यात परिच्छिन्न अल्प परिमाण म्हणजे जीव किती आहे, 3.5 हाताचा अशा प्रकारचा त्या ठिकाणी जीव आहे. आणि त्याच्यानंतर मग असा मुद्दा उपस्थित झाला की प्रत्येक जीव आणि प्रत्येक जीवाच्या ठिकाणी एक शरीर असं त्या ठिकाणी सांगितलं त्याने. मग आता जितकी शरीर आहे तितकं जीव त्या ठिकाणी म्हणावं लागेल. ते म्हणा मग मग असं मुद्दा उपस्थित होतो की जितकी शरीर आहे तितके जीव. जर असं म्हटलं तर आपण काय म्हणतो, जीव सगळ्यांच्या ठिकाणी एकच आहे. पण जीव सगळ्यांच्या ठिकाणी एक का नाही बरं, त्याचं कारण सांगितलं की एका जीवाला झालेलं दुःख दुसऱ्या शरीरात असणाऱ्या जीवाला होतं का, दुसऱ्या शरीरात असणाऱ्या जीवाला ते दुःख होत नाही. जर एका शरीरात झालेलं दुःख दुसऱ्या शरीरात असणाऱ्या जीवाला झालं असतं तर जीव त्या ठिकाणी मग अनेक मानायची गरज होती का, जीव अनेक मानायची गरज नाही. मग जीव त्या ठिकाणी कसा झाला असता, एक झाला असता, आहे की नाही. परंतु असा अनुभव आहे का कोणाला की त्याला ठेच लागली म्हणून मला इकडे दुःख झालं, असा अनुभव कोणाला नाही. मग आता जगामध्ये शरीर किती पाहिले तर अनंत शरीर आहे. आणि अनंत शरीराच्या ठिकाणी एक जीव जर धरला तर जितकी शरीर तितके जीव मानावं लागतील. मग जीव किती झाले, नाना झाले, आहे का नाही. आणि जीव अनंत पण झाले. जीवाचं मोजमाप आहे का, 4 प्रकारच्या खाणी केल्या, त्या प्रत्येक खाणीतला जीव जर विचारात घेतला तर किती जीव होतील, जीवाचं मोजमाप आपल्याला करवत नाही. आणि ब्रह्माचं मोजमाप करायला गेलं तर ब्रह्म किती आहे, एकच आहे, ऐक नाही. म्हणून अशा पद्धतीनं जीव आणि परमात्म्यामध्ये हा भेद आहे का नाही. जीव अनंत आहेत आणि ब्रह्म कसा आहे, एक आहे त्या ठिकाणी. म्हणून त्या दोघांमध्ये एकता होत नाही. दुसरं कारण सांगितलं, जीव आणि परमात्मा या दोघांमध्ये अभेद न होण्याचं कारण काय सांगितलं, तर त्या ठिकाणी 3 प्रकारचे भेद आपण पाहिले. किती प्रकारचे, 3 प्रकारचे भेद पाहिले. त्यामध्ये स्वगत भेद पाहिला आपण. स्वगत भेद पाहत असताना स्वगत भेद म्हणजे काय, एका पदार्थाच्या स्वरूपांतर्गत जो भेद असतो त्याला काय म्हणायचं, स्वगत भेद. हा स्वगत भेद कशामध्ये असतो, सावयव पदार्थामध्ये होत असतो का निरवय पदार्थामध्ये होत असतो. स्वगत भेद सावयव पदार्थामध्ये. ब्रह्म सावयव आहे का ब्रह्म निरावय आहे, ब्रह्म निरावय आहे. हा. मग निरावय ब्रह्मामध्ये भेद होणं संभवनीय आहे का, संभवनीय नाही. मग कोणता भेद होऊ शकत नाही ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी, तर स्वगत भेद अशा प्रकारचा होऊ शकत नाही. त्याच्यानंतर आपण कोणता भेद पाहिला, तर सजातीय भेद पाहिला. तर 2 समान जातीय पदार्थामध्ये जो भेद असतो त्याला त्या ठिकाणी सजातीय भेद असा म्हटला जातो. तसं 2 पदार्थ दोन जाती पाहिल्या आपण त्यामध्ये, वृक्षाच्या जाती पाहिल्या. मग 2 वृक्षाच्या जातीमध्ये भेद असतो ना, 2 वृक्षाच्या जातीमध्ये भेद असतो. तसं ब्रह्मासारखं दुसरं सारखं म्हणजे त्या जातीचं ब्रह्म आहे का, म्हणजे हे एक ब्रह्म आहे आणि ती एक ब्रह्म आहे, दोघांच्या जाती समान आहे, असं कुठं ब्रह्म आहे का. मग 2 ब्रह्म नाही, म्हणून त्या ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी सजातीय भेद संभवल का, तर सजातीय भेदही अशा प्रकारे संभवत नाही. आणि त्याच्यानंतर आपण पाहिला विजातीय भेद. विजातीय भेद म्हणजे काय, भिन्न जाती, आहे का नाही.
मग कशा दोन प्रकारच्या भिन्न जाती पाहिल्या. दोन प्रकारच्या भिन्न जाती पाहता असताना एक वृक्ष पाहिलं आणि एक पाषाण पाहिला. आता वृक्षाची समान जात नाही, म्हणजे वृक्षासारखा वृक्ष दुसरा समान नाही. त्याच्यापेक्षा जात कोणती? दगडाची, पाषाणाची जात कशी असते? भिन्न जात असते, ऐका नाही. ह्या जाती भिन्न असतात. त्याच्यामध्ये आपण काल काय पाहत होतो? तर सत्ता पाहत होतो. सत्ता पाहत असताना काय सत्ता पाहिली? तर 3 प्रकारच्या सत्ता आपण त्या ठिकाणी पाहिल्या. पारमार्थिक, प्रातिभाषिक आणि व्यावहारिक सत्ता. पारमार्थिक सत्ता म्हणजे काय? ज्याचा तिन्ही काळात बाध होत नाही तो, म्हणजे ब्रह्माचा तिन्ही काळात अबाधित असते ब्रह्म, त्याला पारमार्थिक सत्ता म्हणतात. प्रातिभाषिक मध्ये ज्याचा ब्रह्मज्ञाना वाचून बाध होत होते, म्हणजे स्वप्नासारखं. आणि व्यावहारिक म्हणजे ज्याचा फक्त ब्रह्मज्ञानानेच बाध होतो, म्हणजे जगत, पृथ्वी, चंद्र अशा प्रकारचं. म्हणजे जी त्रिकाल बाधिक असते, तिन्ही काळामध्ये ज्याचा बाध होत नाही, आहे का नाही? म्हणजे ज्याचा तिन्ही काळामध्ये बाध होत नाही अशी जी सत्ता, ती परमात्म्याची असणारी, ब्रह्माची असणारी सत्ता. जिचा ब्रह्मज्ञानाने बाध होत असतो, ती कोणती सत्ता? तर ती व्यावहारिक सत्ता. आणि जिचा ब्रह्मज्ञाना वाचून बाध होतो, ती कोणती सत्ता? प्रातिभाषिक. ती प्रातिभाषिक सत्ता. अशा किती सत्ता पाहिल्या आपण? 3 प्रकारच्या सत्ता त्या ठिकाणी पाहिल्या. तर ब्रह्माची सत्ता कोणती? पारमार्थिक सत्ता त्या ठिकाणी आहे. मग ही जशी पारमार्थिक सत्ता आहे, तशी दुसरी एखादी पारमार्थिक सत्ता आहे का? जर ती दुसरी याची जशी पारमार्थिक सत्ता, तशी दुसरी एखाद्याची पारमार्थिक सत्ता असती, तर मग त्या ठिकाणी भेद झाला असता का? याची जशी वरती आपण सोगत भेद पाहिला, सजते भेद पाहिला, आहे का नाही? तसं सावयव असलं, ते समजा निरावय असलं तर मग ठीक आहे, किंवा त्याच्यासारखं दुसरं सजते असलं तर ठीक आहे. तसं याच्यासारखं दुसरं पारमार्थिक सत्तावान काय आहे का? वृक्ष आहे, दगड आहेत, बाकीची काय सृष्टी आहे का? तर बाकीची काय सृष्टी नाही. नाही तर मग भेद संभवत होता त्या ठिकाणी, ठीक आहे ना? चला पुढं. ब्रह्माप्रमाणे पारमार्थिक सत्तावान दुसरा पदार्थच नाही, म्हणून विजातीय भेद संभवत नाही. नाही तर मग विजातीय भेद सुद्धा त्या ठिकाणी संभवनीय होतं. ब्रह्माहून भिन्न आकाशादी सृष्टी प्रत्यक्ष प्रतीत होत असून तीही अनिर्वचनीय मिथ्य आहे. मग ब्रह्माहून भिन्न आकाशादी सृष्टी, मग ब्रह्माहून भिन्न आहे का नाही आकाशादी सृष्टी? ती भिन्न आहे. मग त्या आकाशादी जी सृष्टी आहे, म्हणजे आकाश, वायू, ही पंचमहाभूतं पाहिली, त्या पंचमहाभूतातले पदार्थ आपण पाहिले, ही सगळी सृष्टी आहे का नाही? याच्यातले सगळे जीव, अमुक तमुक साऱ्या गोष्टी आहे. मग ही सृष्टी नित्य आहे का? त्या ठिकाणी पाहिलं गेलं तर ही सृष्टी नित्य नाही ना, आहे का नाही? ही जर सृष्टी तिन्ही काळामध्ये हिचा जर बाध होत नसला, तर मग त्या ठिकाणी त्या दोघांमध्ये एकसारखेपणा आला असता. परंतु दोघांमध्ये एकसारखेपणा का येत नाही? कारण ही सर्व सृष्टी कशी आहे? अनिर्वचनीय सृष्टी आहे, आहे का नाही? आणि अनिर्वचनीय असल्या कारणे अनिर्वचनीय मिथ्य म्हणजे काय? अनिर्वचनीय इथे शब्द आला ना, अनिर्वचनीय म्हणजे मिथ्य आहे. अनिर्वचनीय मिथ्य म्हणजे काय? जे सत्य नसतं आणि जे असत्य नसतं ते कसं असतं? सत्ताहून विलक्षण असतं. जसं रज्जूवर भासलेला सर्प सत्य आहे का? बरं असत्य आहे का? रज्जूवर भासलेला सर्प, आता ही एक व्याख्या लिहून घ्यायची. सत्ताहून विलक्षण म्हणजे काय? जे सत्य नसतं आणि जे असत्य पण नसतं. मग सत्य आणि असत्याहून ते कसं असतं? विलक्षण असतं. जसं रज्जूवर भासलेला सर्प सत्य आहे का? रज्जूवर भासलेला सर्प कसा होता? कवड्या होता का गवाळ्या होता? कसा होता तो? टिपक्याचा होता का? राखाडी होता का? गव्हाळा होता का? असा मला वाटतं काहीतरी 7व्या अध्यायात काहीतरी ओवी आलेली. मग असं तुम्हाला पाहायला मिळालं का? नाही पाहायला मिळाला. फक्त सर्प आहे असा प्रतीतीला आला की नाही? बरं, मग तो सर्प कायमस्वरूपी प्रतीतीला येतो का? कायमस्वरूपी प्रतीतीला येत नाही. मग तो कसा असतो? खराही नसतो आणि खोटाही नसतो. तो कसा असतो? खऱ्या खोट्याहून विलक्षण असतो. म्हणूनच त्याला काय म्हणायचं? सत्ताहून
विलक्षण अनिर्वचनीय म्हणजेच मिथ्या. मिथ्या का म्हणायचं? कारण तो 3 काळामध्ये टिकत नाही म्हणून मिथ्या म्हणायचं. तशी आकाशातील सृष्टी किती काळामध्ये टिकून असते बरं? आकाशातील सृष्टी फक्त मध्ये थोड्या काळापर्यंत प्रतीतीला येते. सर्व काळ प्रतीतीला येते का? सर्व काळ मात्र ही सृष्टी प्रतीतीला येत नाही. म्हणून ती आकाशाची सृष्टी कशी असते? मिथ्या असती, सत्ता सत्तावून विलक्षण असती, आहे की नाही? म्हणून तिची प्रातिभाषिक सत्ता आहे. म्हणून ह्या सृष्टीची सत्ता कोणती आहे? प्रातिभाषिक. खरं पाहायला गेलं तर परमात्म्याहून बाकीची सत्ता व्यावहारिक सुद्धा म्हणण्याचं काही कारण आहे का? परमात्म्याहून बाकीची सत्ता आहे ना, तिला व्यावहारिक पण म्हणू नये. का बरं व्यावहारिक सत्ता म्हणू नये? सत्ता मानायची झाली तर सिद्धांती किती सत्ता मानतात? 2च सत्ता मानतात. तिसरी सत्ता का मानत नाही? कारण ही जशी प्रातिभाषिक सत्ता आहे की नाही, तशी व्यावहारिक सत्ता सुद्धा कशी आहे? प्रातिभाषिक सत्तेप्रमाणेच आहे. ती नित्य आहे का? व्यावहारिक सत्ता तर नित्य आहे का? व्यावहारिक सत्ता सुद्धा नित्य नसती, ती सुद्धा प्रातिभाषिक सत्तेप्रमाणेच मिथ्या असते. बरोबर आहे की नाही? पण आता त्या मला वाटतं 5व्या तरंगामध्ये हा विषय येणार आहे. त्यामध्ये त्यांनी व्यावहारिक सत्ता का मांडली त्याचं कारण आहे. ते जिज्ञासू शंका आलेल्या लोकांनी मांडली म्हणून यांनी मांडली. तसं हे सत्ता मानत नाही, आहे का नाही? मृगाजळावत जाईल रया. काय ते? विषयाचे विषयाचे समसुख बेगडाची बाहुली मृगजळावत जाईल रे असं म्हटलं जातं. म्हणजे हे सगळं काय? हे सगळं त्या ठिकाणी मृगजळाप्रमाणे आहे. मृगजळाची सत्ता कोणती आहे? मृगजळाची सत्ता व्यावहारिक सत्ता आहे का प्रातिभाषिक सत्ता आहे? मग हे सगळे प्रातिभाषिक सत्ता आहे. मग ज्या अर्थी हे प्रातिभाषिक सत्ता आहे, मग ती सत्ता मानायची झाली तर किती मानतात? एक मानतात फक्त प्रातिभाषिक. वास्तविक पाहिलं तर ती सत्ता तरी मानतात का? वास्तविक पाहिलं तर ती पण सत्ता मानत नाही. मानायची झाली तर एक पारमार्थिक सत्ताच त्या ठिकाणी मानत असतात. बरोबर आहे की नाही? आणि म्हणून परत एक नियम केला होता की सत्ता भिन्न नाही पाहिजे, सत्ता समान पाहिजे. कारण काय व्याख्या आली होती? कोणत्या सत्तेमध्ये साधक बाधक व्यवहार होतो? तर समान सत्तेमध्ये साधक बाधक व्यवहार होतो असतो. विषम सत्तेमध्ये साधक बाधक व्यवहार होत नसतो. आणि मग आकाशातील सृष्टी पारमार्थिक सत्तेहून विषम आहे का सम आहे? आकाशातील सृष्टी पारमार्थिक सत्तेहून सम आहे का विषम आहे? विषम आहे. मग सत्ताभेद आहे ना या दोघांमध्ये. मग सत्ताभेद त्या ठिकाणी आहे. आता हे लक्षात आलं की नाही तुमच्या? स्वगत भेद का संभवत नाही? सजातीय भेद का संभवत नाही? आणि विजातीय भेद का संभवत नाही? विजातीय भेद संभवत नसण्याचं कारण काय आहे? सत्ता भिन्न आहे, ऐक नाही. इथं विजातीय भेद सांगत असताना सत्ता भिन्न आहे म्हणून विजातीय भेद संभवत नाही. सजातीय भेद का संभवत नाही? त्याच्यासारखं सजातीय सारखं दुसरं ब्रह्मच नाही म्हणून सजातीय भेद संभवत नाही. आणि स्वगत भेद का संभवत नाही? तर त्याच्यासारखं ऐक स्वगत भेद न संभवण्याचं कारण काय सांगितलं? कोणत्यामध्ये भेद होतो? ब्रह्म सावयव नाही. हा, ब्रह्म जर सावयव असलं तर भेद ठीक आहे, पण ब्रह्मच मुळात कसं आहे? निरावय आहे. म्हणून अशा पद्धतीनं स्वगत भेद संभवत नाही, सजातीय भेद संभवत नाही आणि विजातीय भेद सुद्धा संभवत नाही. मुद्दा लक्षात आला? ठीक आहे. या वरील विवेचनावरून खाली लिहिल्याप्रमाणे जीव आणि ब्रह्म यामध्ये परस्पर विरोधी धर्म आहे. आता पहा, आता इथं खाली एक थोडा तक्ता दिलेला आहे. या तक्त्यामध्ये ना सारे मागचा विचार जो आहे ना तो इथं खाली पुढं आलेला आहे. मध्ये बघा इकडे दिलंय जीवाचे धर्म. हे आता तुम्ही तक्ता तयार करून घ्या आणि लिहून उद्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये हे तयार करून ठेवा. जीवाचे धर्म विरुद्ध ब्रह्मावर आरोपित धर्म. आता वास्तविक पाहिलं तर इथं जीवाचे पण धर्म दिलं आणि ब्रह्माचे पण धर्म दिले. ब्रह्माच्या ठिकाणी हे धर्म आहेत का? ब्रह्माच्या ठिकाणी धर्म नाहीचे, आहे का नाही? वास्तविक पाहिलं तर सूर्याच्या ठिकाणी अंधार आहे का कधी? नाहीचे. मग तिथं प्रकाश काय म्हटलं? प्रकाश ज्या अर्थी म्हटलं त्या अर्थी कुठंतरी अंधार असला पाहिजे ना, बरोबर की नाही? म्हणून त्या ठिकाणी काय केलं की सूर्याच्या ठिकाणी अंधार नाही. आता त्या अंधाराचा संबंध आहे का सूर्याशी काही?
पण कुठंतरी अंधार आहे म्हणून तो आरोप कुठं गेला? सूर्याच्या ठिकाणी केला. कशाचा? की सूर्याच्या ठिकाणी अंधार हा नाही. मग अंधाराचा सापेक्ष प्रकाश जरी म्हटलं तर तो सूर्यावरती आरोपित धर्म आहे. वास्तविक पाहिलं तर सूर्याच्या ठिकाणी धर्म आहे का? तसा धर्म नाही. तसं ब्रह्माच्या ठिकाणी हे सगळे धर्म कसे? जीवाच्या सापेक्ष, जीवाच्या संबंधाने आरोपित केलेले धर्म आहेत. बरोबर आहे की नाही? सज्जन असतात की नाही, सज्जन तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता अवगुण मिळेची ना. सज्जनाच्या ठिकाणी अवगुण आहे का? अजिबातही अवगुण नाही. पण दुर्जनाच्या ठिकाणी अवगुण आहेत की नाही? मग दुर्जनाच्या ठिकाणी अवगुण आहे, सज्जनाच्या ठिकाणी अवगुण नाही. म्हणून दुर्जनामुळं सज्जनाच्या ठिकाणी आरोपित धर्म आहे. कसे? का एकही अवगुण नाही. तसं ब्रह्माच्या ठिकाणी कोणताही धर्म नाही, पण आरोपित केलेले धर्म आहे. मुद्दा लक्षात आला? जीवाच्या सापेक्ष हे आरोपित धर्म आहे. वास्तविक पाहिलं तर ब्रह्मावरती कोणतेच धर्म नाही. ठीक आहे, पुढे पहा. 1, 2 आणि 3 असे मुद्दे दिलेत. आता जीवाचे धर्म सांगितले. क्लेश दुःखयुक्त. किती क्लेश आहे जीवाच्या ठिकाणी? फक्त नेहमी सांगणारे नका सांगू, दुसऱ्यांनी पण सांगत चला थोडे थोडे. जीवाच्या ठिकाणी किती क्लेश आहे? सांगा, वांगर महाराज सांगा. सकाराम महाराज वांगर. जीवाच्या ठिकाणी किती क्लेश आहेत? नाही लक्षात येत? बर, लांडगे महाराज सांगा. 5 क्लेश जीवाच्या ठिकाणी. जीवाच्या ठिकाणी पंचक्लेश आहेत, आहे का नाही? आता सगळ्यांच्या हळूहळू लक्षात यायला पाहिजे. आता आपण नित्याने वाचतो ना. हा, बर. आणि ब्रह्माच्या ठिकाणी याच्यातले किती क्लेश आहेत? 5 क्लेशापैकी ब्रह्माच्या ठिकाणी किती क्लेश आहेत? ब्रह्माच्या ठिकाणी क्लेश नाही. क्लेश मुक्त आहे की नाही? ब्रह्माच्या ठिकाणी एकही क्लेश नाहीत. बर, आता जीवाच्या धर्मामध्ये पाहता असताना जीव अनंत आहेत आणि जीव भेदयुक्त आहे. जीव अनंत का आहेत बरं? याचं उत्तर कोणाला देता येईल का? जीव अनंत का आहेत आणि जीव भेदयुक्त का आहेत? कारण जेवढे शरीर आहेत तेवढे जीव मानलेली तिथं नाना. हा, त्यामुळे अनंत आहेत ना. जीव अनंत आहे की नाही? आणि भेदयुक्त आहेत. मग प्रत्येकाचे वेगवेगळेच भेद राहणार ना. ज्याला एखाद्याला जसं लागलं तसं दुसऱ्याला लागत नाही. ते भेदच झाला ना त्यांच्यामध्ये. त्याच्या वेदना त्यालाच होतं, दुसऱ्याला ते वेदना होत नाही. तसा भेदच आहे ना तो. म्हणजे एका शरीराच्या ठिकाणी एक जीव आहे का नाही? तर ह्या जीवाला झालेलं दुःख त्याला होत नाही. मग प्रत्येक जीवाच्या ठिकाणी काय आहे? भेद आहेत. भेद हा, आहे का नाही? हा. आणि ब्रह्माच्या ठिकाणी किती भेद आहे? एक पण नाही. एक पण नाही, आहे का नाही? जीव अनंत आहे, ब्रह्म कसं आहे? एक आहे. एक आहे. बरोबर की नाही? ठीक आहे. आता जीव परिच्छिन्न. जीव का परिच्छिन्न आहे बघा बरं. आता दुसऱ्याने उत्तर सांगा. एकानेच मक्तेदारी उचलू नका, बाकीच्यांनी पण सांगा बरं. जीव परिच्छिन्न का आहे? परिच्छिन्न असण्याचं कारण सांगा. जीव नवीन व्यक्ती काय बाकीचे ऐकत नाही का? बाकीच्यांनी पण सांगा ना. जीव परिच्छिन्न का आहे? सांगू का? हा, बोला. जेव्हा सांगा. उत्तर भिन्न पण येऊ शकतं. दोघांनी सांगितलं, दोघांनी म्हटलं, सांगा. परिच्छिन्नचा अर्थच मुळात अल्प परिमाण आहे. म्हणजे विशिष्ट हाताचा 3.5 हाताचा आहे आणि म्हणून त्याला परिच्छिन्न असं म्हणतात. परिच्छिन्न म्हटलं म्हणजे संकुचित झाला, आहे का नाही? संकुचित, मर्यादित. मर्यादित, आहे का नाही? आणि ब्रह्म किती परिच्छिन्न आहे, किती संकुचित आहेत? अमर्याद आहे. ब्रह्म व्यापक आहे. अमर्यादित व्यापक आहे का नाही? अपार अमर्यादित म्हणजे ते व्यापक स्वरूपाचं ब्रह्म आहे का नाही? मग अशा प्रकारे जीवाचे धर्म लक्षात आले आणि ब्रह्मावरती आरोपित धर्म पण आपल्या काय लक्षात आले. आणि हे कोणाचं मत आहे या ठिकाणी? तर हे सिद्धांत मती अशा पद्धतीने हे मत मांडतात. हे म्हणणं बरोबर आहे का? असंच
पतंजलीच. हा, पूर्वपक्षीच मत मानतो, पण कोणाचं घेऊन मत मांडतो तो? पतंजलीच. पतंजलीचं घेऊन अशा प्रकारचं मत मांडत असतो. का बरं हे मत मांडलं त्याने? त्याला काय सिद्ध करायचंय? जीव ब्रह्म यामध्ये एकता नाही हे सिद्ध करायचं. बरोबर आहे का सगळ्यांचं? हेच म्हणणं आहे ना? हो बरोबर आहे. हा, असं निश्चय करून सगळ्यांनी बोलत चला. खालचा मुद्दा पहा. या प्रकारे जीव ब्रह्माच्या ठिकाणी परस्पर अत्यंत विरुद्ध धर्म असता त्याचे ऐक्य हा या ग्रंथाचा विषय आहे हे म्हणणे संभवत नाही. तुमच्या ग्रंथाचा काय म्हणणं होतं की जीव ब्रह्माचं ऐक्य प्रतिपादन करणं हा ग्रंथाचा तुमचा मुद्दा आहे, हा तुमचा मूळ विषय आहे. पण जीव ब्रह्माचं ऐक्य कितीही तुमच्या ग्रंथाने प्रतिपादन करून सांगायचा प्रयत्न केला तरी होणं शक्य आहे का? होणं शक्य नाही. का होणं शक्य नाही? जीवाचे धर्म पाहिले आणि ब्रह्माचे धर्म पाहिले. जीवाच्या आणि ब्रह्माच्या धर्मामध्ये अत्यंत विरोध त्या ठिकाणी पाहायला मिळतो. म्हणून जीव ब्रह्माची एकता घडणं शक्य नाही. म्हणून तुमचा ग्रंथच काय त्या ठिकाणी निष्फळ आहे, असं याला ह्या ठिकाणी सांगायचं आहे. आता परत एक मुद्दा तयार करतो. हा मुद्दा जर कोणाच्या लक्षात नसेल तर सांगा, परत आपण त्या मुद्द्याला विचारात घेऊ. आणि जर हा मुद्दा लक्षात आला असेल तर पुढचा एक नवीन मुद्दा उपस्थित होतो, तो पण लक्षामध्ये आला पाहिजे. इथून मागचा मुद्दा लक्षात आला सर्वांच्या? पहा बरं. म्हणजे जीवाच्या आणि ब्रह्माच्या ठिकाणी कोणताच भेद नाही ना? हा, पण आता त्याने सिद्ध करून दिलं ना तुम्हाला. मला असं वाटतं हे जे धर्म आणि दोघातला भेद सांगितला तर ते ब्रह्मावर आरोपित केलेला आहे, म्हणून हा भेद आहे दोघांमध्ये जो दाखवलाय तो. हो, ब्रह्माच्या ठिकाणी भेद नाहीये, सूर्याच्या ठिकाणी अंधार नाहीये, बरोबर. पण सूर्याच्या ठिकाणी प्रकाश नित्यच आहे ना, आहे का नाही? मग काय म्हटले? हे बघा, दुर्जनाच्या ठिकाणी ना किती अवगुण असतात, पण सज्जनाच्या ठिकाणी अवगुण मात्र नसतात. म्हणायची काय आवश्यकता आहे का? पण सज्जनाच्या ठिकाणी सज्जन त्या ठिकाणी अवगुण मात्र एकही नसतात, असं म्हणायचं काही कारण आहे का? पण दुर्जनामुळं म्हणावं लागलं ना, आरोप झाला का नाही? आरोपित धर्म आहे ते. तसं ब्रह्मावरती हे जीवाच्या सापेक्ष आरोपित केलेले धर्म आहे. जीवाच्या ठिकाणी धर्म बोलायचं, ब्रह्माच्या ठिकाणी हे धर्म बोलायचं काही कामही शिल्लक राहत नाही. इथं काय लक्षात घ्यायचं की पूर्व पक्षाने हा युक्तिवाद केला, हा बरोबर आहे का? हा जीवाचा युक्तिवाद, आता तुमचा निश्चय मत जरी तसं असेल, पण याने जे दाखवलं पंचक्लेश आपल्या ठिकाणी नाहीत का? आहेत. आपल्याला अस्मिता, विद्या, राग, द्वेष, अभिनिवेश नाही का? आहेत ना. आहेत. आणि ब्रह्माच्या ठिकाणी आहे का? नाही. नाही. मग आता याचं चुकीचं आहे का बरोबर आहे पाया गेलं तर? बरोबर आहे. बरोबर आहे ना. त्याने चुकीचं कसं काय सांगा तो? बरं, त्याचं काही चुकीचं जर असलं तर तुम्ही मान्य केलं असतं का? नाही ना. कारण पतंजली हे कशात आहे? हे वेदाला अनुसरूनच वागणारे लोक आहे ना, म्हणून चुकीचं कसं काय असणार त्यांचं मात्र चुकीचं नाही. पण आता जरा हा मुद्दा तुमचा लक्षात आला ना, तर पुढचा मुद्दा आपल्याला काय करावं लागेल, एक एक लक्षात घ्यावं लागेल. मग याचं खंडन जर करायचं ना, याचं म्हणणं काय हे आधी लक्षात घेतलं तरच त्याचं खंडन होऊ शकतो. तुम्ही म्हणले नाही त्याचं म्हणणं चुकीचं आहे, पण कसं चुकीचं आहे हे तर कळलं का तुम्हाला? हे नाही कळलं आणि नाही आम्हाला नाही मान्य. कसं मान्य नाही? आधी त्याचं मान्य करून घ्या, मग त्याचं कसं खंडन करायचं हे आपल्याला कळेल. त्याचं म्हणणंच आपल्याला कळालं नाही, त्याचं लागले खंडन करायला. कसं आहे कळणार खंडन? तसं नाही खंडन करता येणार. पाहता इथं खाली पतंजली मतात वरील जीव स्वरूपात पंचक्लेश सांगितले आहेत व त्याच्यामुळे ब्रह्माशी जीवाचे एकत्व घडत नाही असे आमचे म्हणणे आहे. याचे समाधान वेदांती असे सांगतात. आता पतंजली मताप्रमाणे जीवाचं स्वरूप पाहिलं की नाही, आणि जीवाचं स्वरूप सांगत असताना त्या जीवाचं ब्रह्माशी एकत्व घडत नाही, बरोबर आहे की नाही, असं आमचं म्हणणं आहे. ऐक नाही, असं काय या ठिकाणी असे आमचे म्हणणे आहे, याचे समाधान वेदांती सांगत. आमचं म्हणणं आहे असं कोण म्हणतं? असे आमचे म्हणणे आहे. पूर्व पक्ष म्हणतो असे आमचे आहे. ऐक नाही, पण याच्यावरती वेदांती समाधान सांगतील. ऐक नाही, जसं आता इथं माग एक असाच हस्तक्षेप झाला होता. कुठं माहिती का?
म्हणजे प्रश्न तयार करायचा आणि समाधान स्वतःच करायचं. समोरच्याने अजून बोलायला सुरुवात केली नाही, पण समोरचा काय बोलेल हे समोरच्याने बोलण्यापेक्षा त्याचं काम आम्हीच करतो. कुठे याने असं म्हटलं होतं की आध्यात्मिक, आदिभौतिक आणि आदिदैविक असे 3 प्रकारचे दुःख होते ना, आणि त्या 3 प्रकारच्या दुःखाचं समाधान वेदांती काय म्हणतील? कारण जगत निवृत्ती झाल्या कारण मूळ कारण अज्ञान निवृत्ती झाल्या वाचून समूळ दुःखाची निवृत्ती होणे शक्य नाही असे वेदांती म्हणतील. परंतु हे वेदांत्यांचं म्हणणं गरजेचं नाही, हे वेदांत्यांचं म्हणणं उपयोगाचं नाही. का? कारण आम्ही याची निवृत्ती कशी करतो? आध्यात्मिक दुःखाची निवृत्ती, आदिभौतिक दुःखाची निवृत्ती आणि आदिदैविक दुःखाची निवृत्ती कशी करतो? लौकिक किंवा व्यावहारिक उपायाने करतो. मग तुमच्या कारणसह जगत निवृत्तीची काही इच्छा आहे का कोणाला? राहणच नाही. आणि असे जर वेदांती म्हणत असेल तर त्यांचं म्हणणंच त्या ठिकाणी कसं आहे? चुकीचं आहे. असं वेदांत्यांचंच म्हणणं मांडून त्यांचा खंडन करत असतो. तसं आता या ठिकाणी काय म्हटले की जीव ब्रह्माचं ऐक्य होणं शक्य नाही, आहे का नाही? तर त्याच्यात वेदांती काय म्हणतील ते पण आता वेदांती जे म्हणतील ना ते बोलायच्या आधी आम्ही तुम्हाला सांगतो काय म्हणतील. तर पहा, बुद्धीचे अधिष्ठान चैतन्य आणि बुद्धीमध्ये चैतन्याचा आभास हे 3 मिळून जीव होतो. आता जरा ह्या व्याख्या जरा थोड्या लक्षात घ्यायच्या. तुम्हाला बुद्धी लक्षात येते का? बुद्धी म्हणजे मेंदू असं म्हणशाल तुम्ही, आहे का नाही? तर बुद्धी मेंदू असा काही प्रकार नसतो, आहे का नाही? बुद्धी म्हणजे काय? एक अंतःकरणाचा असणारा तो भाग आहे. त्याला तुम्ही बुद्धी म्हटलं, मन म्हटलं, चित्त म्हटलं, अहंकार म्हटलं तर काही फरक पडत नाही. एकच भिकारी असतो, त्या भिकाऱ्याची एकच ताटली असते पण ते 4 ठिकाणी कामं करत असते. हे तुम्हाला दृष्टांत माहीत असतो, आहे का नाही? तुम्ही बुद्धी म्हणा किंवा तिथं अंतःकरण म्हणा, काय फरक पडतो का? काही फरक पडत नाही. आता जसं आरसा आहे का नाही? आरसा आहे का नाही? आणि आरशाच्या समोर तुम्ही उभे राहिले का नाही? एकच दिसते, दुसरे ते दर्पणाचे आधारे. एकच वस्तू आरशामुळं 2 दिसतात की नाही? एकच वस्तू आरशामुळं 2 अशा प्रकारची दिसते. परंतु बाहेर एक आणि आत एक, म्हणजे बाहेर काय असतं? बिंब असतं आणि आरशाच्या आतमध्ये काय असतं? प्रतिबिंब असतं. बरोबर की नाही? तसा आरसा अधिष्ठान काय आहे? ते बिंब. हे तर सोपं आहे ना. आरसा अधिष्ठान आरशाच्या बाहेरचं असणारं बिंब आणि त्या बिंबाचं आरशामध्ये पडलेलं प्रतिबिंब. मुद्दे लक्षात आले तुमच्या? तसं आता इथं बुद्धी कशाच्या ठिकाणी घ्यायची? बिंब. बुद्धी कशाच्या ठिकाणी घ्यायची? आरशाच्या ठिकाणी घेतली, ठीक आहे ना? मग आता ते जसं आरसा अधिष्ठान ते बिंब म्हटलं की नाही, तसं बुद्धी अधिष्ठान काय म्हणायचं? बाहेर असणारं चैतन्य. चुकला बा माझं, बरोबर. चैतन्य बाहेर आहे ना, बाहेर. बुद्धी आत आहे. आणि त्या चैतन्याचं त्या बुद्धीमध्ये काय पडतं? प्रतिबिंब पडतं. हा, म्हणजे बुद्धीचं अधिष्ठान म्हणलं का चैतन्य म्हणायचं आणि त्या चैतन्याचं बुद्धीत काय पडतं? प्रतिबिंब. बरोबर का नाही? आता किती मुद्दे झाले? बुद्धी आणि चैतन्य घेतलं का 3 मुद्दे तयार होत असतात. बरोबर ना? आई वडील झाला का एक आई एक वडील का एक संतती मानायची त्या ठिकाणी, आहे का नाही? तसं बुद्धी घेतली आणि चैतन्य आलं का त्या चैतन्याचं त्या बुद्धीमध्ये पडतं प्रतिबिंब. ठीक आहे ना? मग किती मुद्दे झाले? बुद्धी अधिष्ठान चैतन्य आणि त्या चैतन्याचं बुद्धीमध्ये पडलेला आभास, आहे का नाही? तर त्याला काय म्हणतो त्या ठिकाणी आपण? जीव असं म्हणत असतो. त्याच्यामध्ये एक असतं विशेष, एक असतं विशेषण आणि एक असतं विशिष्ट. आता त्याच्यामध्ये विशेष काय आहे? तर विशेष हे चैतन्य आहे, बरोबर. त्याच्यानंतर विशेषण काय? तर बुद्धी ही विशेषण आहे आणि विशिष्ट काय झाला? त्या बुद्धीमध्ये पडलेला आभास म्हणजेच तो जीव हा झाला त्या ठिकाणी काय? विशिष्ट. ठीक आहे. बुद्धीचे अधिष्ठान चैतन्य आणि बुद्धीमध्ये चैतन्याचा आभास हे 3 मिळून जीव होतो. या 3ला मिळून काय म्हणायचं? जीव असं त्या ठिकाणी म्हणायचं. आता दादा कीर्तनामध्ये कधी पण विचारतात, सांगा जीव म्हणजे काय? मग लगेच सांगायचं अंतःकरण अधिष्ठान चैतन्य, त्या अंतःकरणामध्ये चैतन्याचं पडलेला आभास प्रतिबिंब त्यालाच त्या ठिकाणी जीव असं म्हणायचं.
तुम्हाला नाही अंतःकरण लक्षात आलं तर बुद्धी असं म्हणायचं. मग हे जीवाचं स्वरूप कळलं, एवढं जीवाचं स्वरूप कळलं का जीवाच्या ठिकाणी आलेले दुःख अमुक तमुक याची निवृत्ती कशी करायची हे पण आपल्याला लक्षात येऊ शकतं. पण हे जर लक्षात आलं नाही तर पुढचं मात्र लक्षात येत नाही. पाहता खाली रामकृष्ण एक विचारू का? बोला. आता अंतःकरणाचे 4 परिणाम सांगितले. मन, बुद्धी, चित्त, अहंकार. हम्म. आता आपण याच्यामध्ये काय सांगितलं, बुद्धीमध्ये पडलेलं अंतःकरणाचं प्रतिबिंब म्हणजे आभास, हम्म. तो जीव. हम्म. मग मन आणि चित्त आणि अहंकार याच्यामध्ये तसंच घ्यायचं का? सगळं सारखंच आहे ना. सारखंच घ्यायचं ना ते कशाचे धर्म आहेत? ते अंतःकरणाचे धर्म आहेत. अंतःकरण? हा. आभासाचे धर्म आहेत का ते अंतःकरणाचे धर्म आहे. आणि अंतःकरणाचे धर्म जरी असले पण चैतन्याच्या ठिकाणी म्हणजे जीवाच्या ठिकाणी प्रतीत होतात की नाही. मी सुखी आहे, मी दुःखी आहे, वास्तव पाहिलं तर तो सुखी आणि दुःखी आहे का? जीवाच्या ठिकाणी दुःख लेश मात्र तरी आहे का? पण बुद्धीचे धर्म त्याच्यावर आरोपित झाले. धर्म कशाचे? बुद्धीच्या ठिकाणी सुख दुःखाचे धर्म कुठे आले? जीवाच्या ठिकाणी. आणि जीव काय म्हणू लागला? मी दुःखी आहे, मी सुखी आहे, असं जीव म्हणू लागला त्या ठिकाणी. राहू दे, त्यांना ऐकू दे, त्यांच्या कानातलं नका काढू. नाही नाही, ऐक असं ते बरं का महाराज, ते काय करायचं, स्पीकर वाटलं तर ओपन करून ठेवायचं, म्हणजे बाकीच्यांना जर ऐकायचं असेल ना तर त्यांच्या पण हे ऐकायला त्यांना ऐकू दे वाटलं तर, तुम्ही एकटीने ऐकण्यापेक्षा. ठीक आहे. मुद्दा पुढं आपल्याला विचारात घ्यायचा तो. पहा आता, बुद्धी अधिष्ठान चैतन्य, आणि त्या बुद्धीमध्ये चैतन्याचा आभास, हे 3 मिळून जीव होतो. त्यात बुद्धी अधिष्ठान चैतन्य असंच साक्षी, कुटस्थ आत्मा, प्रत्येक आत्मा किंवा त्वंपद लक्ष अशी नावं येतात त्या ठिकाणी. एकच स्त्री असते, तिला वेगवेगळे नावाने ओळखलं जातं की नाही? ओळखलं जातं. तसं चैतन्य एकच आहे का नाही? एकच चैतन्य आहे का नाही? परंतु आता त्या चैतन्याला आपण वेगवेगळी नावं देऊ शकतो. आपण नेहमी म्हणतो नाही, विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला. राहू द्या महाराज, आता आहे तसं राहू द्या, आता काय करू नका. विठ्ठल, तुम्हाला तो माईक चालू करायचा असेल ना तर इकडे ना एक पहिल्यांदा व्हिडिओचं चिन्ह दिलंय, त्याच्यानंतर 2 नंबरला माईकचं दिलंय, त्याच्यावरती फक्त नाही ना, पण तुम्हाला काही गरज नाही. तुमचं फक्त ते कानाला लावलेले हेडफोन काढला तरी पण बाकीच्याला ऐकायला जात असते. राहू दे, काय हरकत नाही. तर काय चालू होतं आपलं की परमात्मा सगळीकडे व्यापलेलाच आहे का नाही? विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला. परमात्मा कुठं नाही बरं? शून्य स्थावर जंगम व्यापुनी राहिला सकळ, ऐक नाही. सगळ्या चाराचारामध्ये परमात्मा व्यापलेला आहे. परंतु सगळ्या चाराचारामध्ये परमात्मा व्यापलेला आहे, मग त्याला काही नाव आहे का? त्याला कोणतं नाव नाही, कोणतं रूप नाही, कोणता आकार नाही. पण मग त्याची ओळख करायची, कशी काय ओळख करायची? तर त्याला उपाधी लावली जाते, ऐक नाही. पण काय उपाधी लावली? जसं घाटात आकाश आलं की नाही, घाटात आकाश आलं तेव्हा त्याला आकाशाला काय म्हणले तुम्ही? घाटाकाश असं म्हणतात, ऐक नाही. तसं ह्या ठिकाणी समजा हा ग्रंथ आहे, तर ह्या ठिकाणी पण चैतन्य नाही का? ह्याही ठिकाणी चैतन्य आहे. पण त्या चैतन्याला आता काय नाव देशाल? या ग्रंथाच्या सापेक्ष काहीतरी नाव देशाल की नाही? मग ग्रंथ उपहित चैतन्य असं म्हणाल. काय म्हणाल तुम्ही? ग्रंथ उपहित चैतन्य, ऐक नाही. आता ही समजा ह्या ठिकाणी बाटली आहे, या बाटलीच्या ठिकाणी पण चैतन्य आहे का नाही? मग ह्या चैतन्याला काय नाव द्याल तुम्ही? बाटली उपहित चैतन्य. अशी तुम्ही त्या चैतन्याला, त्या असणाऱ्या परमात्म्याला तुम्ही परमात्मा म्हणजे चैतन्य असे तुम्ही त्याला त्या ठिकाणी नावं देऊ शकतात, आहे का नाही? तसं आता बुद्धी म्हणा किंवा अंतःकरण म्हणा, मग अंतःकरण उपहित चैतन्य असं म्हणा. जेव्हा अंतःकरण उपहित चैतन्य म्हणाल तेव्हा त्याला तुम्ही काय म्हणाल? त्याला तुम्ही आत्मा म्हणाल, त्याला तुम्ही कुटस्थ म्हणाल, आहे का नाही? त्याला तुम्ही त्वंपद लक्ष म्हणाल, तुम्ही त्याला प्रत्येक आत्मा म्हणाल. अशी त्याला त्या ठिकाणी काय होतात? नावं येत असतात. आता त्वंपद लक्ष हे नाव तुमच्या लक्षात आलं ना? त्वंपद लक्ष तत्वमसी मधलं तत्वमसी मधलं, आहे का नाही? त्वंपद लक्ष, आहे का नाही? तत्पद लक्ष म्हटलं का त्याने? तत्पदामध्ये ऐक्य होईल का? त्वंपदामध्ये ऐक्य आहे का नाही? लक्षार्थाने विचारात घेतलं का? त्वंपदातला जे ब्रह्म आहे का नाही ते लक्षार्थाने, त्याच्याशी त्याचं ऐक्य आहे का नाही? मग त्वंपद लक्ष. आता प्रत्येक म्हणजे काय? आत आहे आणि बाहेर पण आहे का नाही? तो आत्मा एकच आहे, म्हणून त्याला ही नावं येतात. काय? आत्मा, साक्षी, कुटस्थ, अशी बरीच त्याला त्या ठिकाणी नाव येतात. पण एका चैतन्याला अशा प्रकारची ही
नावं असतात. त्या चैतन्य असंच साक्षी, कुटस्थ, आत्मा, प्रत्येक आत्मा किंवा तोंपत लक्षी, तर प्रत्येक म्हणजे प्रत्येक आत्मा लक्षात घ्यायचं इत्यादी नावे आहेत. राग, द्वेष, सुख, दुःख आदी क्लेश हे बुद्धीचे धर्म आहेत. आता वास्तविक पाहिलं तर इथं काय दिलं त्यांनी, राग, द्वेष, सुख, दुःख आदी क्लेश हे बुद्धीचे धर्म आहेत. हे धर्म बुद्धीचे आहेत का आत्म्याचे आहे पाहायला गेलं तर? हा बरोबर सांगतो ना. आत्म्याच्या ठिकाणी आहे का हे धर्म? सूर्याचा जसा प्रकाश होतो तो रंगीत येतो का? काळा, निळा, गुलाबी, अमुक तमुक असं काय आहे का? जो सूर्याचा प्रकाश होतो तो कसा येत असतो? एक जसा आहे सूर्याचा प्रकाश तसाच येतो ना, त्याच्यात काय बदल आहे का? पण ही समजा इथं खिडकी लावली आणि ह्या खिडकीला अनेक प्रकारचे रंग आहेत, त्या वेगवेगळ्या काचा आहे. मग तो सूर्याचा प्रकाश जेव्हा खिडकीतून आत येतो का नाही, तेव्हा तो घरामध्ये रंगीत अशा प्रकारचा पडतो. मग आता सूर्याचा प्रकाश रंगीत आहे का खिडकीचाच प्रकाश रंगीत आहे? आणि आपण म्हणतो बघा प्रकाश घरामध्ये कसा रंगीत प्रकाश पडला. वास्तव पाहिलं तर घरात रंगीत प्रकाश नाही, तो खिडकीमुळे रंगीत आहे, ऐक नाही. तसं या ठिकाणी आत्म्याच्या ठिकाणी, कुटस्थ साक्षीच्या ठिकाणी ऐक नाही, जो त्याचं चैतन्य ते प्रतिबिंबित झाले बुद्धीमध्ये, पण त्या बुद्धीमध्ये जे प्रतिबिंबित झाले त्याला जीव असं म्हणतात. तर जीवाच्या ठिकाणी हे धर्म आहेत का? सुख, दुःख, पंचक्लेश वगैरे हे धर्म अजिबातही नाही. मग हे धर्म कोणाचे आहेत? जसं त्या काचत धर्म पाहिले का नाही रंगीत, तसे हे धर्म कोणाचे? सारे बुद्धीचे धर्म आहेत. बरोबर आहे का नाही? आणि बुद्धी कधीची बुद्धी आहे? अनादिकाळाची बुद्धी. तिच्यावरती अनेक प्रकारचे संस्कार आहे की नाही? फक्त देह बदलला, परंतु त्याचं ते शरीर असतं ते बदलतं का? लिंग शरीर ते मात्र तसंच राहतं, आहे का नाही? फक्त शरीर बदलत चालली का ते संस्कार मात्र पुढे चालतच राहतात. संस्कार मात्र मागं बदलत नाही, आहे का नाही? ह्या देहातला संस्कार पुढच्या देहात, पुढच्या देहातला संस्कार पुढच्या देहात, आणि त्या ठिकाणी बुद्धी तीच राहते आणि संस्कार तेच राहतात. फक्त जीवाच्या ठिकाणी अशा पद्धतीने ते आरोपित धर्म होत असतात. म्हणून लक्षात काय घ्यायचं? राग, द्वेष, सुख, दुःख आदी क्लेश हे बुद्धीचे धर्म आहेत. ती बुद्धी प्रति शरीराच्या ठिकाणी भिन्न भिन्न आहे. आता प्रत्येक शरीराच्या ठिकाणी बुद्धी भिन्न भिन्न आहे का नाही? का याच्या शरीरातली जी बुद्धी आहे तीच बुद्धी त्याच्या शरीरामध्ये आहे? याच्या ठिकाणी असणारी बुद्धी त्याच्या ठिकाणी मात्र नाही. बुद्धी प्रत्येक शरीराच्या ठिकाणी भिन्न भिन्न आहे. आणि सुख दुःख हे धर्म कशाचे? बुद्धीचे आहेत का जीवाचे आहेत? बुद्धीचे धर्म आहे, लक्षात घ्यायचे, आहे की नाही? ते जीवाचे धर्म नाही. आता हा काय करतो माहिती आहे का? आता यांनी पहिली योजना केली, त्या योजनेमध्ये आपण फसलो. आता हा दुसरी पण एक योजना तयार करतो, त्या योजनेमध्ये बघा आपल्याला कसा फसवतो. म्हणजे याचं काय करायचं? याला हेतू एवढाच ठेवायचा का की जीवाचा आणि परमात्म्याचा ऐक्य का घडत नाही? त्याची कारणं तो अशा पद्धतीनं तयार करून आपल्याला सांगतो. राग, द्वेष, सुख, दुःखादी क्लेश हे बुद्धीचे धर्म आहेत. ती बुद्धी प्रति शरीराच्या ठिकाणी भिन्न भिन्न आहे. म्हणून एका शरीराच्या ठिकाणी एका बुद्धीस होणारी सुख दुःखे सर्व जीवाच्या बुद्धीस होणार नाही. एका शरीरामध्ये झालेलं सुख किंवा दुःख दुसऱ्या शरीरात असणाऱ्या जीवाला होईल का ते सुख दुःख? दुसऱ्या शरीरात असणाऱ्या जीवाला ही सुख दुःख होणार नाही. का? प्रत्येक शरीराच्या ठिकाणी बुद्धी भिन्न आहे. असा प्रश्न लगेच तयार करून घ्यायचा. या रीतीने बुद्धीचा भेद मानला म्हणजे सुखदुःखाचा संकर होणार नाही. अशा प्रकारे बुद्धीचा भेद माना, जीवाचा भेद मानून चालेल का? मानू नका. आम्ही तुमच्याच बाजूने थोडं थोडं बोलतो. म्हणून संकर व्हायचा नसेल तर काय करा? बुद्धीच्या ठिकाणी हे सुखदुःखादी धर्म माना. म्हणजे काय होणार नाही की सुखदुःखाचा अशा प्रकारचा संकर होणार नाही. आणि बुद्धीचे अधिष्ठान जो साक्षी तो सुखदुःखादी क्लेश रहित आहे. आणि बुद्धीच्या ठिकाणी आहे की नाही, बुद्धीमध्ये तो प्रकाशन करतोय की नाही? बुद्धी चेतन आहे का जड आहे? बुद्धी कशी बरं? चेतन. बुद्धी चेतन आहे. जड बुद्धी जड आहे ना, बुद्धी मायाकार्याची ना. मग मायाकार्य पदार्थ चेतन असतात का जड असतात? आहे का नाही? जड असतात त्या ठिकाणी. आणि त्याला चेतनत्व, त्याच्या ठिकाणी क्रिया जे घडतात आहे का नाही, त्याच्या ठिकाणी ज्ञान होतं. ते कोणाच्यामुळं होतं? तर त्या साक्षीमुळं, त्या ठिकाणी आत्म्यामुळं होत असतं, परमात्म्यामुळं होत असतं, जीवामुळं होत असतं, आहे का नाही? म्हणून बुद्धी कशी त्या ठिकाणी
जडच आहे त्या ठिकाणी, आहे का नाही? त्याचं प्रकाशन कोण करत असतो? साक्षीच खऱ्या अर्थाने प्रकाशन करत असतो. पहा पुढे. या रीतीने बुद्धीचा भेद मानला म्हणजे सुखदुःखाचा संकर होणार नाही आणि बुद्धीचे अधिष्ठान जो साक्षी तो सुखदुःखादी क्लेशरहित आहे आणि एक आहे म्हणून त्याचे ब्रह्माशी ऐक्य होण्यास हरकत नाही. आता बघा, त्याने आता इथं ऐक्य सुद्धा करून दाखवलं. कसं ऐक्य करून दाखवलं? लक्षात आलं की नाही? सुखदुःख धर्म कशाचे म्हटले? बुद्धीचे म्हटले. आता एका शरीरात होणारे सुखदुःख दुसऱ्या शरीरात होतील का? ते दुसऱ्या शरीरातील मनुष्याला सुखदुःख होतील का? होणार नाही. आणि साक्षी प्रत्येकाच्या ठिकाणी आता एक मानायला काय हरकत आहे? आता साक्षी प्रत्येकाच्या ठिकाणी एक मानाल तुम्ही, आहे का नाही? आणि त्या साक्षीचं परमात्म्याशी ऐक्य व्हायला काय हरकत आहे का? त्या साक्षीचं परमात्म्याशी ऐक्य व्हायला काय हरकत नाही. आणि सुखदुःखाचा संकर का होत नाही बरं? सांगा बरं, सुखदुःखाचा संकर का होत नाही? याला झालेले दुःख सुख त्याला का होत नाही? प्रत्येक शरीराच्या ठिकाणी बुद्धी कशी सांगितली? भिन्न भिन्न सांगितली. एका मनुष्याला झालेले सुख दुःख दुसऱ्या मनुष्याला होणार नाही का? प्रत्येक शरीराच्या ठिकाणी बुद्धी भिन्न आहे. पण साक्षी जो म्हटला तो प्रत्येक शरीराच्या ठिकाणी आता भिन्न मानायची गरज आहे का? का एकच मानला पाहिजे? एकच मानला पाहिजे. साक्षी एकच माना. आणि त्या साक्षीचं परमात्म्याशी ऐक्य होईल का नाही? होय. त्या साक्षीचं परमात्म्याशी ऐक्य व्हायला काय हरकत नाही, आहे का नाही? हा वेदांत त्यावरती उपकार करतो की नाही? हा वेदांत त्यावरती उपकार करून सांगतो, आहे का नाही? अशा पद्धतीने तुम्ही माना. पाहता खाली या रीतीने हे झालं. म्हणून त्याचे ब्रह्माशी ऐक्य होण्यास हरकत नाही. कारण वेदांत मतात अधिष्ठान चैतन्य, बुद्धी आणि चैतन्याचा आभास या तिघांचे नाव जीव असले तरी जीव शब्दाचा लक्षार्थ जो साक्षी त्याचे ब्रह्माशी ऐक्य होण्यास हरकत नाही. आता हे तर आपलं मागं पहिल्याच तरंगामध्ये झालं होतं. काय झालं होतं मुद्दा? की बुद्धी आणि चैतन्याचा आभास या तिघांचे नाव काय आहे? जीव. एकाचे नाव जीव म्हटलं का त्या ठिकाणी? तिघांना घेऊनच जीव म्हणायचं. नुसतं म्हणले आभास, पण आभास नुसता आभास कशाचा? साक्षीचा असणारा आभास. म्हणजे कोणता आभास? साभास. कधी त्याला आभास म्हणतील, कधी त्याला साभास म्हणतील. तर साभास काय म्हटलं आणि आभास काय म्हटलं? फक्त काय करायचं? लक्षात घ्यायचं की साक्षीचाच असणारा काय? हा आभास त्या ठिकाणी आहे. या तिघांचं नाव काय होतं? तर जीव असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. तरी जीव शब्दाचा लक्षार्थ जो केवळ साक्षी त्याचे ब्रह्माशी ऐक्य होण्यास हरकत नाही. आणि प्रति शरीराच्या ठिकाणी बुद्धीचा भेद मानल्यामुळं सर्वांची सुखदुःखे सर्वांना कळावीत असा दोषही राहत नाही. अशा प्रकारची याने काय केलेली आहे? शंका तयार केलेली आहेत. आता ही शंका लक्षात आली का? सुखदुःख धर्म कशाचे मानायचे? परत ऐका, नाही खालचं लक्षात आलं तर मी सांगतो. सुखदुःख धर्म कशाचे मानायचे? बुद्धीचे. बुद्धीचे. ऐक नाही, सुखदुःख धर्म बुद्धीचे मानायचे. याला झालेले सुखदुःख त्याला कळतील का? कळणार नाही. आता सुखदुःखाचा संकर होईल का? होणार नाही. ठीक आहे, बर. आता सुखदुःखाचा संकर होणार नाही, पण त्या प्रत्येक बुद्धीच्या ठिकाणी एक साक्षी मानावं लागेल. काही अनेक साक्षी मानायची गरज आहे? आता एकच एकच साक्षी माना ना. साक्षी आता अनेक मानायची काय गरज आहे का? बरं, त्या साक्षीचं ब्रह्माशी ऐक्य आहे का नाही? लक्षार्थाने विचार केला तर त्या साक्षीचं ब्रह्माशी ऐक्य व्हायला काय हरकत आहे का? नाही, ब्रह्माशी ऐक्य व्हायला काही हरकत नाही, आहे का नाही? असे वेदांती म्हणतात. असे वेदांती म्हणले तर हे बरोबर आहे का नाही? बरोबरच म्हणावं लागेल. आता हे बरोबर आहे ना? याच्यात काही विसंगत आहे का? याच्यामध्ये अजिबातही विसंगत होत नाही. हे म्हणणं याचं बरोबर आहे. याच्यामध्ये तीळ मात्र सुद्धा संशय नाही. मग आता तुमच्या काय लक्षात आलं? सुखदुःख धर्म बुद्धीचे मानायचे, साक्षी त्याचं प्रकाशन करणारा आहे. आणि सगळ्या बुद्धीच्या ठिकाणी, सर्व शरीराच्या ठिकाणी साक्षी अनेक मानायचा का एकच मानायचा? आता एकच म्हणायचं. एकच मानायचा, आहे का नाही? त्या साक्षीचं जीवाशी ऐक्य आहे का नाही? त्या साक्षीचं आपलं त्या जीवाचं त्या साक्षीचं ब्रह्माशी ऐक्य आहे का नाही? आहे की आहे. आता हा मुद्दा सगळ्यांच्या लक्षात आला की नाही? एकदम थोडक्यात आलाय की नाही? हा, मग आता एवढा मुद्दा फक्त लक्षात घ्या. उद्याला आपण याच्यावरती पुढे विचार करू. का थोडक्यात सांगूच याच्याविषयी काहीतरी? वेळ आहे का सगळ्यांना? सांगा. प्रश्न होता इथे
बोला बोला. इथे बुद्धी बुद्धी असं म्हणून आपलं कन्फ्युजन करण्याच्या ऐवजी त्यांनी इथं हा सूक्ष्म देह असं का नाही म्हटलं, की आपल्याला पटकन कळलं असतं. बुद्धी का कळत नाही आपल्याला? बुद्धीचं तात्पर्य लक्षात नाही आलं का? नाही, त्याच्यामुळे थोडंसं कळायला वेळ गेला. पण नंतर लक्षात आलं, की आपल्याला जे होणारे सुख आणि दुःख आहेत, ते प्रत्येकाचे वेगळे असण्याचं कारण आपल्या इतक्या जन्माचे जे संस्कार आहेत, म्हणजे ते संस्कार कोणावर होतात? तर देहावर न होता सूक्ष्म देहावर आहेत ना आपल्या. मग ते सूक्ष्म देह जेव्हा लक्षात आला, तेव्हा ते जास्त लवकर कळलं. पण इथे बुद्धीच वापरण्याचं काही त्यांचं विशेष काहीतरी कारण आहे का? का हा, कन्फ्युजन करणं किंवा ते अजून जास्त समजून सांगणं हा उद्देश आहे? मला असं म्हणायचं आहे की प्रत्येकाचे मोबाईल भिन्न भिन्न आहेत का नाही? भले कंपनी एकच असू द्या, त्याच्यामध्ये सगळ्यांनी डाटा वेगवेगळा ठेवला असेल की नाही? हं, हं. सगळ्यांनी वेगवेगळं बरं. ठेवलं ना, आहे का नाही? हा, मग मला असं वाटतं की आता त्या बुद्धीविषयी ना विचार आपल्याला पुढं पाहायचा आहे. बुद्धीचं तात्पर्य तुमच्या लक्षात आलं का? बुद्धी का म्हणलं त्या ठिकाणी? बुद्धी म्हणजेच अंतःकरण आहे. अंतःकरण म्हणजेच बुद्धी आहे का नाही? बरं, आता अंतःकरण जरी म्हटलं आणि बुद्धी जरी म्हटलं तर काही भिन्न म्हणायची काही गरज नाही. दोन्ही पाहायला गेलं तर वास्तविक काही एकच आहे ना त्या ठिकाणी. म्हणजे त्यांना तोच कन्सेप्ट इथं शिकवायचा होता का? की म्हणजे अंतःकरण चतुष्टय हे काही वेगवेगळे भाग नाहीयेत. त्याला फक्त नावं वेगळी आहेत. ते एकच गोष्ट आहे चारी मिळून. ते ते आणि ते म्हणजे तुकाराम सूक्ष्म देह महाराजांनी आहे. तुकाराम महाराजांनी किती तूप मागितलं? पावशीर. पावशेरच तूप मागितलं, आहे का नाही? म्हणजे पावशेर तूप म्हणजे काय? अंतःकरणाचा एक विषय काय होतो? बुद्धी पण होतं. अंतःकरणाचा एक विषय चित्त पण होतं. अंतःकरणाचा एक विषय अहंकार पण होतं. अंतःकरणाचा एक विषय मन पण होतं की नाही? मग आता एकच अंतःकरण, त्याचे चार विचार झाले का नाही? त्याच्यातलं समजा तुम्ही बुद्धी मागितलं तर अंतःकरण येत नाही का त्याच्यात? काय तोच बरं. अंतःकरणाचा परिणाम आहे बुद्धी? अंतःकरणाचा परिणाम त्याला आपण वृत्ती बुद्धी म्हणतो की नाही? अंतःकरणाच्या हे परिणामाला विचार बरोबर परिणाम म्हणायचंय का परिमाण म्हणायचंय आता इथे तुम्हाला? हा, परिणाम म्हणायचंय का परिमाण म्हणायचंय तुम्हाला परिणाम, इथे? अंतःकरणाच्या परिणामाला वृत्ती म्हणतो की नाही आपण? मग वृत्ती. हां. हो, हो, हा हो. हा, मग ती वृत्ती किती प्रकारची असते? मन, बुद्धी, चित्त, अहंकार. मग आता अंतःकरणाचा परिणाम जर बुद्धी जर झाला असेल आणि पावशेर तूप मागितले, बुद्धी मागितले, तर अंतःकरण येतं का नाही त्याच्यामध्ये? नाही, तुम्ही जेव्हा पावशेर म्हणजे हे परिमाणामध्ये जातं, परिणामामध्ये नाही जात. आपण एखादी गोष्ट विशिष्ट ह्याच्यामध्ये मोजतो, तेव्हा त्याला परिमाण म्हणतो आपण. हम्म. तर मग नेमकं इथे काय? आता पावशेर जेव्हा पण म्हणतो ते आता परिमाण झालं. ते मोजमाप तुम्ही लक्षात घेतलंय का नाही? मोजमाप घेतलं हां. का नाही त्याच्यामध्ये लक्षात? आता त्याच्यात समजा तुम्ही त्याने पावशेरच म्हणलं त्या ठिकाणी. मग पावशेर जर त्या ठिकाणी तेच अंतःकरण आहे का नाही? ते किती झालेले? चार प्रकारचं झालेले. आता ते पावशेर म्हणण्यापेक्षा पावशेर काय म्हटलं? तर त्याचा परिणाम काय झाला? लोणी झाला, आहे का नाही? आणि ते लोणी जर ते पावशेर पूर्ण अंतःकरण फक्त बुद्धीच्या रूपाने पावशेर जर झालं आणि तेवढा भाग जर काढून घेतला तर संपूर्ण अंतःकरण येत नाही का त्याच्यात? का बुद्धीला सोडून अंतःकरण वेगळं राहतं? किंवा बरं. नाही. एकाच वेळेला अंतःकरणाची वृत्ती बुद्धी पण होतं, मन पण होतं, चित्त पण होतं आणि अहंकार होतं, असं होतं का? का एका वेळेला एकच परिणाम होता असो त्याचा? नाही. सर्व मिळून थोडं एकच जर असं असेल तर. हा? असं म्हणता येईल का? आता एक महिला आहे, तिला 3 नाव आहे. आता एका महिलेला कळलं समजा नाही का? हम्म. का ह्यो पदार्थ खाणं वाईट आहे. बाकीच्या तिन्हीला कळलंच ना, कारण महिला तर एकच आहे. तर नाव वेगळे असं म्हणता येईल ना? एकच महिला, तिला नावं भिन्न भिन्न आली त्या ठिकाणी. नावं भिन्न भिन्न आली तर त्याच्यात बदल थोडा होतो किंवा ती पावशेरच झाली असं आई म्हणता येईल का? नाही, आईला जर कळलं, कळलं. आई नावाच्या महिलेला कळलं का हा पदार्थ खाणं वाईट आहे, तीच महिला मुलगी आहे ना, मग तिला कळणारच ना. हम्म. असं म्हणता येईल ना. तेव्हा एक बुद्धी जर घेतली तर बाकीचं आलंच. बाकीचं आलं, ऐका ना. असंच ना? आता आपल्याला महत्वाचं काय घ्यायचं होतं? बुद्धी शब्दाचं आता काही ठिकाणी बुद्धी न वापरता त्याने अंतःकरणच विचारात घेतलेलं आहे. मग अंतःकरण काय घेतलं आणि बुद्धी काय घेतलं? काय फरक होणार आहे का त्याच्यामध्ये? नाही, पण आता ह्यामध्ये इथे बुद्धी क्लिअर घातलं. झालंय की हे अंतःकरणाला हे अंतःकरण बरं. चतुष्टय आहे. त्याला एक नाव घेतलं काय त्यातल्या एका बरं, कंटेंटनी किंवा सगळं. आता दुसरा मुद्दा असा होता की ते अंतःकरण असतं. ते अंतःकरणामध्ये काय काय आलं बरं? अंतःकरणामध्ये काय काय येतं? मन, अंतःकरणामध्ये बुद्धी, सगळंच चित्त, येतं. अहंकार. जेव्हा आपण झोपतो की नाही,
मग झोपल्याच्या नंतर आपल्याला त्या ठिकाणी पंचज्ञानेंद्रिय आहेत का स्वप्नातली कार्य करायला? व्यवहारातली पंचज्ञानेंद्रिय आहे का? नाही. व्यवहारातले पंचकर्मेंद्रिय आहेत का? पंचप्राण आहेत का व्यवहारातले काहीच स्वप्नामध्ये? नाही. मग ते अंतःकरणाच्या ठिकाणी म्हणजे बुद्धीच्या ठिकाणी तयार होतात की नाही? हो. तुम्ही निश्चय करून जागृतीमध्ये सांगतात की नाही? मग जेव्हा अंतःकरण निश्चय करतं तेव्हा त्याला नाव काय येतं? बुद्धी नाव येतं. कळलं. मग बुद्धीचं काय घेतलं आणि अंतःकरण काय घेतलं किंवा तुमचं सूक्ष्म शरीर म्हटलं तर काही फरक नाही पडत. ते सगळ्याचं तात्पर्य एकत्रच येऊन जातं त्या ठिकाणी. ठीक आहे ना? हो. चल आता थोडं खाली तर लक्षात घ्या. परंतु हे वेदांत्याचं म्हणणं बरोबर नाही. आता पुढचं एक मी तक्ता ना थोडा वाचून दाखवतो म्हणजे मग तुम्हाला याचं समाधान होऊन जाईल. उद्या याचा विस्तार करू आपण. परंतु हे वेदांत्यांचं म्हणणे बरोबर नाही, कारण मनुष्य मात्र स्वतःच्या जीवाचे फक्त कर्ता भोक्ता या रूपाने ज्ञान आहे. त्याशिवाय साक्षी म्हणून कोणी आपणास आहे असे कोणाचेही ज्ञान नाही. वंद्या पुत्राचे कोणाचेही ज्ञान नाही, म्हणून तो जसा नाहीच त्याप्रमाणे ज्या अर्थी साक्षीचे कोणास ज्ञान नाही त्या अर्थी वंद्या पुत्राप्रमाणे आम्ही साक्षी मानत नाही. क्षणभर वेदांताच्या कल्पनेप्रमाणे मानला तरीही त्याचे ब्रह्माशी एकत्व घडणार नाही, कारण प्रति शरीराच्या ठिकाणी जशी बुद्धी भिन्न असते तसे साक्षीही भिन्न मानले पाहिजे. आता बघा, साक्षी भिन्न मानू लागला. साक्षी भिन्न मानले म्हणजे साक्षीवर अनेकत्व हा धर्म आलाच, आणि अनेकत्व धर्मवान साक्षीचे एकत्व धर्मवान ब्रह्माशी ऐक्य संभवत नाही. आता याचं काय म्हणणं आहे की थोडक्यात सांगतो, आता खाली नका बघू. याचं काय म्हणणं आहे, तुम्ही समाजामध्ये जा आणि कोणालाही विचारा, ऐका नाही, त्याला विचारायचं का हो तुम्ही आत्मा सच्चिदानंद रूप आहात, तुम्ही साक्षी आहात, तुम्ही कुटस्थ आहात. आपण मागं त्या एका न्हाव्याचं वर्णन पाहिलं की नाही? त्या न्हाव्याचं वर्णन पाहिलं आणि आचार्य काय म्हणू लागले, तू सच्चिदानंद रूप आहे. ते म्हणले माझी अशी का मस्करी करता, मी कसलं सच्चिदानंद रूप आहे, अहो मी तर न्हावे आहे. ऐका नाही, तुम्ही आचार्य आहात असं तो म्हणला का मी कुणी साक्षी वगैरे काही? असं जगामध्ये फिरा बरं, कोणाकडे पण जा बरं, त्यांना विचारा बरं तुम्ही साक्षी आहात. कोणीतरी एखादा उत्तर देईल, त्याचं त्याला ज्ञान असेल तर सगळे देतील का उत्तर? म्हणजे हा साक्षी कोणाला माहितीच नाही. वंद्या पुत्र कोणी पाहिला का? कोणी त्याच्या लग्नाला वगैरे वांजेच्या पुत्रा कैची जन्मपत्रिका कोणीतरी ज्योतिषाकडे जाऊन एखादी पत्रिका काढली का बाबा? एखादा म्हणलं का अहो वांजेच्या पुत्राची कोणाला पत्रिका निघत नाही, पण म्या फाकड्याने काढली पत्रिका, ऐक नाही, त्याचं लग्न पण आता लावायचं आहे, ऐक नाही. असं कोणी वांजेचा पुत्र कधी पाहिला का? नाही. तसं साक्षी कोणाला माहिती आहे का? नाही. मग जो माहितीच नाही मग तो मानायचा का? आता जो साक्षी कोणाला माहिती असेल आम्ही मानतो ना, पण कोणाला माहिती आहे का? माहिती नाही. मग साक्षी मानायचंच का? मानायचंच नाही साक्षी. पण आता काय करावा? हे वेदांत्यांना ऐकवत नाही, हे वेदांत्यांना मान्य होत नाही, त्या वेदांत्यामुळे आम्ही साक्षी मानतो असं कोण म्हणतो? वेदांत्याने मानला म्हणून आम्ही मानायची वेळ आली असं कोण म्हणेल? तो पूर्वपक्ष म्हणतो, ऐक नाही, शंभर आम्ही साक्षी मांडला, ऐक नाही. आता असं होतं की त्याच्या म्हणण्याप्रमाणे साक्षी मांडला. आता साक्षी काय करतो असतो? सुखदुःखाचं प्रकाशन करतोय की नाही? सुखदुःखाचं प्रकाशन करतो. सुखदुःख कशाचा धर्म असतो? साक्षीचा असतो का बुद्धीचा, अंतःकरणाचा? आहे का नाही? बुद्धीचा अंतःकरणाचा. आता तुम्हाला जे घ्यायचं, आता हे विस्तार झाला म्हणजे तुमच्या सगळं लक्षात येऊन जातं. प्रत्येक बुद्धीच्या ठिकाणी साक्षी काय करतो? त्याची असणारी सुख दुःख अमुक तमुक त्याचं प्रकाशन करतो, आहे का नाही? कारण त्या तुमच्या तिकडं अंतःकरणामध्ये बुद्धीमध्ये साक्षी आहे का नाही, आणि तोच आमच्यामध्ये साक्षी का? साक्षी भिन्न आहे? साक्षी भिन्न आहे का? नाही, आहे का नाही? मग त्याच्या बुद्धीमध्ये झालेली जी सुख दुःख आहेत, आहे का नाही, तिथं त्याने काय केलं? प्रकाशन केलं. प्रकाशन केलं म्हणजे काय केलं? त्याचं ज्ञान केलं, आहे का नाही? त्याचं काय केलं? ज्ञान केलं. आता त्याने करून दिलेलं ज्ञान ते इथं दुसऱ्या शरीरात असणाऱ्या साक्षीला कळालं का नाही? नाही कळालं ना. कळलं का हे ज्ञान? मग आता साक्षी एक मानायचे का अनेक मानायचे? मग बोला आता काय करायचं? हे उच्चार चांगली होती ना त्याची. आता तुम्हाला झालेलं सुख दुःख आहे का नाही, आणि तुमच्या ठिकाणी साक्षी भिन्न मानायचा का एकच मानायचा? अहो नाही म्हणले साक्षी एकच माना ना. बर, मग तुम्हाला झालेलं, आता मला झालेलं ज्ञान आहे का नाही, मला हा ग्रंथ थोडाफार कळलेला आहे, तुम्हाला आता सांगायची गरज आहे का? पाठ करायची गरज आहे का?
साक्षी एकच आहे ना. आता मला झालं म्हणजे तुम्हाला झालंच पाहिजे, आहे का? नाही म्हणा, नाही ना. मग आता साक्षी एक मानायचा का अनेक मानायचा? आता अनेक म्हणायचं. आणि मग अनेक साक्षीचं एकत्र धर्मवान परमात्म्याशी ऐक्य होईल का? ब्रह्माशी ऐक्य होईल का? होणारच नाही, नाही म्हणा. आहे की नाही? आता हे सांगा बरं, आता हे किती उचल टाके बरं. फक्त मानका नाही मोडला पाहिजे, आपलं पायावर पडलं पाहिजे. हा, पूर्व पक्षाने सगळा गोंधळ केलेला इथे, त्यामुळं माणसाची होते. हा, पण मला असं म्हणायचंय, ते मांजर कसं टाकलं तर पायावर पडलं पाहिजे. जर पाठी पडलं तर मानका मोडेल त्याचा. परत परत ऐकल्यावर रिपीट केल्यावर कळलं ना. हा, पण मग त्याचं म्हणणं बरोबर आहे ना. त्याचं म्हणणं काय आहे, प्रत्येक बुद्धी तर प्रत्येक शरीराच्या ठिकाणी भिन्न भिन्न आहे, बरोबर आहे की नाही? प्रत्येकाची बुद्धी भिन्न भिन्न, काहींची कमी काहींची जास्त असते, आहे की नाही? आणि प्रत्येक बुद्धीच्या ठिकाणी एक साक्षी मानला तुम्ही, आहे की नाही? एक साक्षी मानला तुम्ही, म्हणले नाही सगळ्यांच्या ठिकाणी साक्षी एकच असतो, भिन्न भिन्न मानू नका. मग एका शरीरात असणाऱ्या बुद्धीमध्ये सुख दुःख काय असेल ते असेल, आहे का नाही? त्याने बँकेत किती पैसे ठेवलेत, काय कसं केलंय, कुठं कुठं काय करून ठेवले, आहे का नाही? साक्षी जर प्रत्येक शरीराच्या ठिकाणी एक असता तर त्या बुद्धीमध्ये झालेले सुख दुःख, त्यातलं जे गुह्य ज्ञान आहे, जे काही लपून गोष्टी ठेवल्या असतात, त्या घरातल्या लोकांना सगळ्याला उघडपणे कळाल्या नसत्या का? कळाल्या असत्या, आहे का नाही? कळत का नाही? मग प्रत्येक शरीराच्या ठिकाणी साक्षी कसा मानायचा, त्या ठिकाणी भिन्न भिन्न माना. आता साक्षी झाले अनेक आणि ब्रह्म झाले एक. मग एक ब्रह्माचं अनेक साक्षीत्व, अनेक साक्षीचं एकत्व कसे होईल? साक्षी अनेक झाले आणि ब्रह्म एक झालं, म्हणून एकत्व घडत नाही. आता परत असा एक मुद्दा ह्या ठिकाणी तयार केला, याचा विस्तार काय करू आपण उद्या करू वाटलं तर. मुद्दा फार काय कठीण नाही, मुद्दा तिथल्या तिथंच आहे. फक्त थोडा बारकाईने विचार केला का त्याचं लगेच आपल्याला समाधान होऊ शकतं. पण काय करायचं, हा पूर्वपक्ष आहे ना, हा कशा प्रकारे याने कोणकोणती शंका केली होती, त्याची शंका जर आपल्याला व्यवस्थित कळाली ना तर त्याचं समाधान सुद्धा आपल्याला व्यवस्थित होऊ शकतं. त्याची शंका नाही कळाली तर समाधान सुद्धा आपल्याला व्यवस्थित होऊ शकत नाही. आता त्याचा विचार आपण काय करू, उद्याला करू. आता थांबून घेऊ. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. हरि ओम.